नमस्कार मित्रो, मी आता पेरू प्लॉटमध्ये आहे। तुम्हाला मी म्हटलं तर ही चुनखडी जमीन असल्यामुळे त्याला आयर्न डिफिशियन्सी फार मोठ्या प्रमाणात असते, परंतु साध्या आयर्न काही ह्याला काहीच होत नाहीये। त्यासाठी ही हैदराबादची कंपनी इम्पोर्टेड आयर्न आहे, रेक्झोलिन म्हणून। मग काय करायचं अशा वेळेस रेक्झोलिन तुमची आता टाकी 1000 लिटरची आहे का 2000 लिटरची ते बघा। आता आमची 1000 लिटर टाकीचं तुम्हाला प्रमाण सांगतो। आता रेक्झोलिन पाण्यामध्ये डायल्यूट करून घ्यायचं 2 किलो एका बकेटामध्ये 1 किलो करायचं, का ते विरघळायला थोडा वेळ लागतो। एका बकेटामध्ये 1 किलो डायल्यूट करून घ्यायचं, दुसऱ्या बकेटामध्ये 1 किलो डायल्यूट करून घ्यायचं। दोन्ही बकेट टाकीत टाकायचे, दोन्ही बकेट डबल टेबल धुवून घ्यायचे, टाकीत टाकून त्याला आणखीन पाणी मिक्स करून घ्यायचं नळ्या टाकून। ते मिक्स पाणी झालं की मग हे काय करायचं, रेक्झोलिन हे इकडे बघा। आता एका बुडाला 2 लिटर, जेणेकरून सगळीकडे पाणी वगळेलं असं। पाणी जर एका साईडला वगळत असेल तर दुसरी साईड धरून घ्यायची, म्हणजे ते पाणी डायरेक्ट सोटमुळापर्यंत गेलं पाहिजे। हे सोटमुळापर्यंत गेलं आणि ड्रीप मधून आणखीन सोडायचं एवढंच प्रमाणामध्ये प्रति झाड। त्या हिशोबाने काय होईल, हे एकच औषध आहे की चुनखडीचं जांब वाचवू शकतं। तुम्ही किती प्रकारचे कुठल्याही कंपनीचे औषध वापरून काही होणार नाही, ह्याला इम्पोर्टेड आयर्नच लागतं। त्यासाठी जर कोणाचं असं चुकून जर चुनखडीत लागवड झाली असेल, ते झाड टिकणार नाही 6-7 5-7 वर्षांचा। त्यासाठी रेक्झोलिन आणा आणि प्रति झाड 2 ग्रॅम औषध जाईल ह्याची काळजी घ्या। आणि मग बघा झाडाची कंडिशन, तुम्हाला ह्या झाडाची कंडिशन एक महिन्याला दाखवणार, हिरवं करणार। हे डिपेशन आता हे तर जुनं पान झालेलं आहे, परंतु मेजर म्हणजे जसा माल मोठा आहे तसं डिफिशियन्सी चालू होते। त्यासाठी ज्याच्या प्लॉट चुनखडीत आहे त्याने आयर्न ड्रेंचिंग म्हणजे करणे आणि ड्रीप मधून देणे हा एकच पर्याय। नमस्कार।